नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2021 संबंधात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं असेल, पहिलं महत्त्वाचं टायटल या ठिकाणी आपण दिलेलं आहे 2019 पोलीस भरती परीक्षा तारीख जाहीर. मित्रांनो 2019 मध्ये जी पोलीस भरती झालेली आहे तर त्याची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. काय दुसरं महत्त्वाचं आपण टायटल या ठिकाणी दिलेलं आहे बघा, तुम्हाला पाहायला मिळेल की 7,000 जागांसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात. तर संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकॉन येते तिलाही प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तर चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती पाहणार होती म्हणजे 2019 मध्ये पोलीस भरतीची परीक्षा तारीख जाहीर, नंतर 7,000 जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात. संपूर्ण बातमी आपण सविस्तरपणे या ठिकाणी पुराव्यासहित मी तुम्हाला सांगणार आहे. तर संपूर्ण बातमी मित्रांनो आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला त्या पुराव्यावर सुद्धा मी आता घेऊन जातोय. तर आपण आता त्या पुराव्यावर जाऊया. तर बघा मित्रांनो, त्या पुराव्यावर येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचा ब्राउझर असेल तर ते ब्राउझर ओपन करायचं आहे. ते ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगलवर सर्च करायचं मित्रांनो. सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे पोलीस भरती 2021 महाराष्ट्र डेट. हे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे पेजेस ओपन होतील आणि तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर बघा या ठिकाणी अशा प्रकारचा ऑप्शन या ठिकाणी ओपन होईल. तो ऑप्शन आहे व्हॉट इज द डेट ऑफ महाराष्ट्र पोलीस भरती. तर हे ऑप्शन ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली अशा प्रकारची एक इन्फॉर्मेशन या ठिकाणी ओपन होईल. तर या इन्फॉर्मेशनमध्ये बघा काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र पोलीस भरती 2020ची डेट. महाराष्ट्र पोलीस भरती 2020ची डेट मित्रांनो, त्यामध्ये बघा तुम्हाला काय माहिती दिलेली आहे. स्टार्टिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज एक्सपेक्टेड इन जुलै ऑक्टोबर 2020. म्हणजेच मित्रांनो, अर्जाची सुरुवात होण्याची जी काही एक्सपेक्टेड डेट होती तर ती यांनी सांगितलेली की जुलै ऑक्टोबर 2020 मध्ये तुमच्या अर्जाची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. आणि जुलै आणि ऑक्टोबर 2020 हा मित्रांनो गेलेला आहे. आता तुमचा जानेवारी 2021 चालू आहे सध्या परिस्थितीत. आता बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारची एक माहिती पसरवली जाते, अफवा पसरवली जाते आणि कोणी जर तुम्हाला अशी माहिती सांगत असेल तर ती माहिती मित्रांनो साफ चुकीची आणि खोटी आहे. कारण बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यांनी सांगितलेले की अर्जाची सुरुवात होणार आहे जुलै ऑक्टोबर 2020 मध्ये आणि तुम्हाला जर कोणी माहिती ही पसरवत असेल तर ही माहिती साफ चुकीची आहे आणि खोटी आहे. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज एक्सपेक्टेड इन जानेवारी 2021. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की अर्जाची जी काही शेवटची तारीख आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख, तर ती एक्सपेक्टेड आहे जानेवारी 2021 मध्ये. तर जानेवारी 2021 मध्ये अर्ज करण्याची लास्ट तारीख या ठिकाणी एक्सपेक्टेड सांगण्यात आलेली आहे. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, जर जुलै ऑक्टोबरमध्ये अर्जाला सुरुवात झाली असती तरी पण 1 महिना किंवा जास्तीत जास्त मुदतवाढ होऊन 1.5 महिन्याचा कालावधी हा मिळत असतो अर्ज करण्यासाठी. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी जवळजवळ 6-7 महिन्यांचा कालावधी हा दिलेला आहे आणि ही बातमी मित्रांनो साफ खोटी आहे. तुम्हाला या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळेल की अपडेटेड कधी झालं होतं तर डिसेंबर 28, 2020 मध्ये अपडेट झालं होतं. परंतु त्यांनी या ठिकाणी ही डेट चेंज केलेली नाहीये. 28ला जरी हे अपडेट झालं असलं तरी. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे की एक्झाम डेट फॉर महाराष्ट्र पोलीस भरती इज एक्सपेक्टेड इन फेब्रुवारी 2021. तर एक्सपेक्टेड जी डेट आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची तर ती आहे मित्रांनो 2021 फेब्रुवारी या ठिकाणी त्यांनी सांगितले. तर मित्रांनो ही डेट फक्त या ठिकाणी बरोबर असू शकते, कारण बघा त्यांनी सांगितलेलं आहे की जानेवारीमध्ये आम्ही परीक्षा तुमच्या घेणार आहोत आणि त्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला परीक्षा होणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यासाठी पोलीस महासंचालकांनी जे काही शाळा आहेत तर त्या शाळांची, महापालिकांमधील शाळा, नगरपालिकांमधील शाळा, नंतर खाजगी शाळा, नंतर ज्या काही शासकीय शाळा आहेत त्यासुद्धा या सर्व शाळांची माहिती मागवलेली आहे पोलीस महासंचालकांनी. त्या शाळांमधील वर्गखोल्या किती आहे, आसन क्षमता किती आहे, त्यामध्ये बैठक व्यवस्था कशी असेल, संपूर्ण बातमी त्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहितीही मागवलेली आहे. तर बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती मागवल्यानंतर मित्रांनो तुमची एक्सपेक्टेड डेट या ठिकाणी सांगितलेली की फेब्रुवारी 2021. तर फेब्रुवारीमध्ये तुमची परीक्षा ही होऊ शकते. फक्त हीच बातमी मित्रांनो या ठिकाणी खरी आहे.
परंतु बाकी जी काही तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती साफ चुकीची आहे आणि तुम्हाला जर अशा प्रकारची बातमी कोणी सांगत असेल तर ती साफ चुकीची आहे. अजून एक मित्रांनो दुसरं महत्त्वाचं सांगून देतो तुम्हाला बघा. या ठिकाणी तुम्हाला सांगत असेल कोणी की अर्जाला सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा अर्जाला अजूनही सुरुवात होणार नाहीये. कारण बघा अगोदर 2019 मध्ये जे तुम्ही अर्ज केलेले आहेत, ती भरती अगोदर होणार आहे आणि ती भरती झाल्यानंतर मित्रांनो नवीन अर्ज सुटणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की 2019 मध्ये जी अर्ज तुम्ही केलेले आहेत त्यासाठी तुमची अगोदर परीक्षा होईल. त्या परीक्षा झाल्यानंतरच मित्रांनो पुढची प्रोसेस ही सुरू होईल. 2 टप्प्यामध्ये पोलीस भरती होणार आहे. हे अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला खूप वेळा ही सांगितलेलं आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती कोणी सांगत असेल तर ती साफ चुकीची आहे. या ठिकाणी अजून अर्जाला सुरुवात होणार नाहीये. अर्जासाठी थोडा वेळ लागेल परंतु तुमच्या ज्या एक्झाम आहेत त्या फेब्रुवारीमध्ये होऊ शकतात. कारण मित्रांनो जी प्रोसेस आहे पोलीस भरतीची ती गृह विभागाकडून सुरू झालेली आहे आणि त्यासाठी जी काही आवश्यक ती माहिती सर्व आवश्यक ती माहिती मागवण्यात आलेली आहे. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की पोलीस महासंचालकांनी शाळांची माहिती मागवलेली आहे. त्यामध्ये जी काही आसन व्यवस्था आहे ती सुद्धा सर्व माहिती त्यांनी मागवलेली आहे की शासकीय शाळांमधील नंतर खाजगी शाळांमधील सुद्धा माहिती त्यांनी मागवलेली आहे आणि लवकरच तुमची पोलीस भरतीची एक्झाम ही होणार आहे. तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे की तुमची अगोदर लेखी परीक्षा होणार आहे. या ठिकाणी अजून एक वेळा तुमचं कन्फर्म करून देतो मी की रिटन एक्झाम तुमची अगोदर होणार आहे आणि त्यानंतर तुमचे मित्रांनो फिजिकल होणार आहे. या पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या टप्प्यामध्ये अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे म्हणजेच अगोदर तुमची फिजिकल होणार आहे आणि त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण बातमी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेली आहे. तुमच्यापर्यंत जर अशी माहिती कोणी पोहोचवत असेल तर ती माहिती साफ चुकीची आहे. त्या माहितीवर विश्वास ठेवू नका. ती अफवा असू शकते. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण बातमी मी क्लिअर केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकन येते तिलाही प्रेस करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची माहिती अचूकपणे व व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. अजून एक मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झालेला नसाल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्यावर सुद्धा मी तुम्हाला अशाच प्रकारच्या छोट्या-मोठ्या अपडेट्स व जे काय आपले नवीन व्हिडिओ येत असतात तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असतात. मित्रांनो अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की ही Googleतर्फे देण्यात आलेली माहिती आहे आणि तुम्ही म्हणाल की ही माहिती अचूक आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जरी ती अचूक तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी त्यांनी एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे. एक्सपेक्टेड म्हणजेच मित्रांनो अंदाजित जी माहिती असते ती या ठिकाणी आहे. एक्सपेक्टेड डेट अंदाजित त्यांनी या ठिकाणी तारीख सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.